नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रक्षंदा वाहुळे तुमचे वीरा करिअर अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे। आपण घेत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2024चे सामान्य ज्ञान 15 मिनिटात 25 प्रश्न। आपण हे 25 प्रश्न मोस्ट IMP असे काढलेले आहेत, जे की तुम्हाला तुमच्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये अत्यंत उपयोगी असे पडतील। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर वीरा करिअर अकॅडमीला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आहे, कारण यावेळेस खाकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी। आजचा आपला सराव पेपर आहे चौथा आणि असेच सराव पेपर आपण घेत राहणार आहोत जोपर्यंत तुमचा पोलीस भरतीचा पेपर होत नाही तोपर्यंत। तर आपल्या चॅनलला फॉलो करत राहायचं आहे। आजचा पहिला प्रश्न आहे, सार्वजनिक काका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे सार्वजनिक सभेच्या पुढाऱ्याचे नाव काय होते? पर्याय बघा, मनमोहन घोष, गणेश वासुदेव जोशी, म.गो. रानडे आणि रंगय्या नायडू। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गणेश वासुदेव जोशी। यांना पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक सुद्धा म्हणून ओळखले जायचे। प्रश्न क्रमांक 2, आधुनिक महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे? पर्याय बघा, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दक्षिण। आधुनिक महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे। तर आपल्या महाराष्ट्र राज्याला लागून 6 राज्य आहे, तर ते कोणते आहेत? पहिलं राज्य आहे गुजरात, नंतर मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा। प्रश्न क्रमांक 3, अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या महाराष्ट्रातील शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रगतीनुसार महाराष्ट्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत पर्यटनांतर्गत 10 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना आखली? पर्याय आहेत 2022, 2024, 2025 आणि 2030। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2025। नेक्स्ट क्वेश्चन, मे 2022 मध्ये देशातील पहिले बायोगॅसवर चालणारे चार्जिंग स्टेशन कोठे सुरू झाले? पर्याय आहेत मुंबई, बँगलोर, दिल्ली आणि हैदराबाद। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मुंबई। हे देशातील पहिले बायोगॅसवर चालणारे चार्जिंग स्टेशन सुरू झाले आहे। नेक्स्ट क्वेश्चन, चांदोली राष्ट्रीय उद्यानाबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2001 साली वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र शासनाच्या 2019 ते 2020च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? पर्याय बघा, 33, 36, 34 आणि 32। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 36 जिल्हे। 2019 ते 2020च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात 36 जिल्हे आहे। तर बघा, थोडी महाराष्ट्राबद्दल आपण माहिती जाणून घेऊया। आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग किती आहे? तर 6। जिल्हे किती आहे? 36। तालुके किती आहे? तर 355।
ग्रामपंचायती आहे 27,832, पंचायत समिती आहे 351 आणि जिल्हा परिषद आहे 34. हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, यावर प्रश्न विचारू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन, लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणत्या विषयावर संपादकीय लिहून महाराष्ट्रात पैसा फंड सुरू केला? पर्याय आहेत राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी, स्वराज्य आणि बहिष्कार. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वदेशी. या विषयावर संपादकीय लिहून महाराष्ट्रात पैसा फंड सुरू केला लोकमान्य टिळक यांनी. नेक्स्ट क्वेश्चन, 1905 मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना कोणी मांडली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1905 मध्ये हिंदू विद्यापीठाची स्थापना मांडली. नेक्स्ट क्वेश्चन, इसवी सनाच्या कोणत्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वतंत्र राज्य स्थापन केले? पर्याय आहेत 20व्या शतकामध्ये, 18व्या शतकामध्ये, 19व्या शतकामध्ये आणि 17व्या शतकामध्ये. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 17व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वतंत्र राज्य स्थापन केले. नेक्स्ट क्वेश्चन, फेब्रुवारी 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय मान्सून प्रकल्प कार्यालय कोणत्या संस्थेने सुरू केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 IITM पुणे. तर बघा, फेब्रुवारी 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय मान्सून प्रकल्प कार्यालय IITM यांनी सुरू केले आहे. तर IITMचा लॉंग फॉर्म काय आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर किती मतांनी निवडून आले? पर्याय आहेत 150, 164, 167 आणि 166. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 164 मतांनी राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी निवडून आले. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या सम्राटाकडून यादवांचा पराभव झाला? पर्याय आहेत राजाराम, संभाजी, अल्लाउद्दीन खिलजी आणि अजातशत्रू. तर याचं योग्य उत्तर आहे अल्लाउद्दीन खिलजी. या सम्राटाकडून यादवांचा पराभव झाला. नेक्स्ट क्वेश्चन, जुलै 2022 मध्ये केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आयुष भवन संकुलनाचे उद्घाटन केले? पर्याय आहेत नवी मुंबई, नाशिक, ठाणे आणि पुणे. तर याचं योग्य उत्तर आहे नवी मुंबई. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राबाबत खालीलपैकी कोणते विधान 2011च्या जनगणनेनुसार चुकीचे आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्त्रीलिंग गुणोत्तर 1000 पुरुषामागे 894 स्त्रिया. बघा, तर महाराष्ट्राची जनगणना 2011 मध्ये लोकसंख्या किती होती आपल्या महाराष्ट्राची? तर 11,23,22,000
72,972. लोकसंख्येमध्ये वाढ कितीने होत होती तर 15.99%. आणि लिंग गुणोत्तर किती होतं तर 929. 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर होतं 894. आणि आपली घनता होती 365. आणि साक्षरता दर काय होता महाराष्ट्राचा तर 82.34%. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या विभागाला प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून मान्यता देण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भारतीय डाक विभाग, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन, मुस्लिम विवाह व घटस्फोट कायदा 1935 रद्द करण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आसाम. आसाम या राज्य सरकारने मुस्लिम विवाह व घटस्फोट कायदा 1935 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्न क्रमांक 17, कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला विजय कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने नोंदविला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आयर्लंड. बघा, आयर्लंड विरुद्ध अफगाणिस्तान हा देश होता. प्रश्न क्रमांक 18, कोणी फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक लिहिले आहे? कोणतं पुस्तक तर फ्रीडम ऑन फायर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लक्ष्मीकांत देशमुख यांनी फ्रीडम ऑन फायर हे पुस्तक लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 19, नुकतेच निधन पावलेल्या पंकज उधास यांना कोणत्या वर्षी संगीत नाटक अकादमी अवॉर्ड मिळाला होता? संगीत नाटक अकादमी अवॉर्ड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2003 साली यांना संगीत नाटक अकादमी अवॉर्ड मिळाला होता पंकज उधास यांना. कोणत्या समाजासाठी आरटी संस्थेची स्थापना करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पामध्ये बार्टीच्या धर्तीवर केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मातंग या समाजासाठी आरटी संस्थेची स्थापना करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने बार्टीच्या धर्तीवर केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्यातील किती स्थानकांचा समावेश केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेत करण्यात आला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 126. नेक्स्ट क्वेश्चन, कोणती नवीन योजना महाराष्ट्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मध्ये शेतकऱ्यांसाठी केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मागेल त्याला सौर कृषी पंप. प्रश्न क्रमांक 23, कच्चा पोलाद उत्पादक भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? कच्चा पोलाद उत्पादक भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे. प्रश्न क्रमांक 24, कोणत्या संघाने प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024 चे विजेतेपद पटकावले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पुणेरी पलटण, पर्याय क्रमांक 3 या संघाने प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. प्रश्न क्रमांक 25, किती नवीन सौर पंप देण्याची घोषणा मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 8,50,000, पर्याय क्रमांक 3. तर बघा मित्रांनो,
तुम्हाला जर आपले आजचे लेक्चर आवडले असेल तर आपल्या वीरा करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. यावर तुम्हाला त्या 25 प्रश्नाची PDF मिळेल, तर तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. जय हिंद.